मैत्रीला आपण वेळ दिला होता, बरोबर आहे? या प्रेमाच्या नात्याला सुद्धा थोडा वेळ देऊयात, म्हणजे हळूहळू सगळं व्यवस्थित होईल. सॉरी. पण एक गोष्ट तर मला नक्की कळाली आहे. कोणती? प्रेमात तुझं माझं असं काहीच नसतं. जे असतं ते आपलं असतं. ही नाईटी तुला आवडली आहे ना? नाही, माझ्या आवडण्याचा प्रश्नच नाहीये. तू कम्फर्टेबल असशील तर ठीक आहे ठेवण्यात, म्हणजे नाहीतर मी परत करून आणतो. रागवलास तू? नाही, तुझी आवड जपणं कर्तव्य आहे ना माझं. मी हे परत करतो आणि तुला आवडेल असं काहीतरी घेऊन येतो, माझ्याकडून गिफ्ट. पण माझ्या नवऱ्याने दिलेलं हे पहिलं गिफ्ट आहे. असं कसं परत करेन मी? तू हे माझ्याजवळच ठेवणार आहे आणि खूप जपून ठेवणार आहे. तू माझा एवढा विचार करतोस ह्याच्यातच सगळं आलं ना. चला हाका मारतेस तिला. अहो असं कधी होत नाही वहिनी. एरवी एका हाकेला इथे उभी असते. आज काय झालं? घटस्फोटाचे पेपर तयार करणाऱ्या मुलीला कसलं आलंय वटपौर्णिमेचं कौतुक आणि काय. तारिणी आले 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 काकू, सॉरी जरा उशीरच झाला. वाव, लवकर कळलं. तुझ्याकडे बघून उशीर का झाला ते कळतंय, पण एवढा उशीर? अहो काकू, तू केदार पण ना. पहिली वटपौर्णिमा, नवऱ्याचं प्रेम. नाही तसं काही नाहीये. तसं काही नाही, असं काही नाही, काही करू नकोस. हा काय केलं? म्हणजे पदर लावायला मदत केली का गजरा मारायला मदत? काकू अहो असं काही नाही. चिटचॅट करून झालं असेल तर तिला तिची तयारी करायला सांगशील मम्मा? काय काय लागतं माहितीये का पूजेला? आय नो. मी काल रात्रीच ट्युटोरियलचे व्हिडिओ पाहिलेत. पूजा वडाची, सेवा नवऱ्याची. व्हॉट? ब्लॉग होता. अगं पण ब्लॉग थोडासा चुकलाय निशी. मी तुला मदत करते, थांब. आणि तू काळे मणी नाही ठेवले? ठेवणारच होते मी. आय नो. ओके, सगळीकडे शहाणपणा करायची गरज नाही. वहिनी मानलं पाहिजे. हा तारिणी, तुझी पहिलीच वटपौर्णिमा ना? हो. हे सगळे आपले संस्कार आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या रक्तात असतात ना. मी लहान असताना आई जेव्हा वटपौर्णिमेची पूजा करायची ना, त्यावेळेस मी तिच्या शेजारीच बसून असायचे. हा पाण्याचा गडू मी सुद्धा हातात घेऊन तिच्यासोबत वडाची पूजा करायला जायचे आणि मी बघत बसायचे सगळं, ती नक्की काय काय करते ते. त्याच्यामुळे मला सगळं माहितीये. आणि आता तुझेही दिवस आले वड पूजायचे. आमची इरा आलीये बरं का तयार होऊन पूजेसाठी. अरे वा. इरा, सगळे किती छान दिसतायत ना. आता सगळे पूजा करणार आहेत. ते बघ काकी, पद्मिनी काकू आणि मामी तर बघ किती छान दिसतेय. तारिणी, तू खरंच खूप गोड दिसतेस. थँक्यू. यू वेलकम. आमचं कुणाला कौतुकच नाहीये. निशिता, तू सुद्धा मामीच आहेस ना? तू सुद्धा खूप छान दिसतेस. आज जर युवराजने तुला बघितलं तर तू पुन्हा प्रेमात पडेल तुझ्या. आय नो. थँक्यू. खरंच खूप सुंदर दिसतेय निशी. ही कसली पद्धत आहे बोलवण्याची? हा केदार असाच आहे हो वहिनी. सतत काही ना काहीतरी कारण शोधत असतो आणि बायकोला स्पेशल फील करून देत असतो. नाही म्हणजे हे असं फूल वगैरे फेकणं अति झालं रे केदार. फूल काय मारतोस? हाक मारायची, डोळा मारायचा, शिट्टी मारायची. फूल काय मारतोस? काकू, फूल का मारलंस? ते काकू, मी हे तुमचं नवरा बायकोचं जे प्रेम आहे ना, ते तुमच्या रूम पर्यंतच ठेवा. त्याची प्रदर्शनं मांडण्याची काही गरज नाहीये. खांडेकरांच्या घरात आजपर्यंत तुमच्या इतकं उथळ दुसरं कोणी वागलेलं नाहीये.
नाही नाही काकू, तुम्ही चुकीचा अर्थ काढू नका. काय तुम्ही सगळे छान दिसताय ना, तर फोटो काढूया. हा चालेल, फोटो काढूया. माझा वड तिथे लांब आहे ना, मला त्याला फोटो पाठवता येईल. वहिनी एक फोटो, एकच. काय तुझं ग? आता एवढी छान तयार झालोय ना वहिनी. जायचं आपल्याला पूजेला नाही नाही उशीर. चला चला आपण कुठे उभं राहून फोटो काढूया. ये तारिणी ये. चेतना. ये ए, या ग मुलीनो, या ना. हा या, हा या फोटो. हा असं काढ ना फोटो. अरे काढ ना फोटो, उशीर होतोय आम्हाला. केदार, अरे सांगते ना ती एवढं, काढ ना फोटो. आता काढशील बरोबर. चल काढ फटाफट. चला झालं, अजून एक या प्रोफाईल मध्ये. बस झालं आता. चला पूजेला जायला उशीर होतोय. काय हो, तयारी केली होती एवढी. चला चला पटकन या. चला का मुलीनो, पटापटा. तारिणी, आपण एक फोटो काढू ना. फोटो? पण आत्ता काढला ना फोटो. नाही, आपला फोटो काढूया. तारिणी वहिनी चिडचिड करतील, चल लवकर चल. हो हो हो. चल येते. चल चल चल. चल 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 चल. काय तू काय तिथे वडाला फेऱ्या मारणार आहेस? चल ग चल.